देशभरात सध्या चर्चेत असलेल्या 3 भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. CBSE शाळांमध्ये 3 भाषा धोरण लागू करण्यात स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. नेमकं प्रकरण असं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या विरोधात काही जणांनी न्यायालयात धाव घेत या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो असा दावा केला होता. तसेच काही राज्यांमध्ये या धोरणावरून राजकीय वादही सुरू आहेत. मात्र सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या धोरणाला तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे सध्या तरी CBSE शाळांमध्ये 3 भाषा धोरणाची अंमलबजावणी सुरू राहणार आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असले तरी या टप्प्यावर हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान 3 भाषा धोरणावर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहींच्या मते विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकण्याची संधी मिळेल, तर काहींच्या मते यामुळे अभ्यासाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे हा विषय केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक चर्चेचाही मुद्दा बनला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांनी 3 भाषा शिकणं फायदेशीर ठरेल का, की यामुळे त्यांना अतिरिक्त ताण येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.